त्यामुळे तुम्हाला जे क्रॅक्स येतात ते येणार सांगणार. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सध्या जेव्हा तुम्ही प्लास्टर करता, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर क्रॅक्स कुठल्या वॉलला जास्त पडतात? ज्या वॉलला विंड वेलॉसिटी जास्त आहे, एक्सपोज टू ऊन किंवा हीट किंवा ऊन ज्या डायरेक्शनने जास्त पडतं आणि तिथे क्युरिंग झालं नाही समजा जितकं व्हायला पाहिजे तेवढं, त्याला जास्तीत जास्त क्रॅक्स पडतील. म्हणजे अख्ख्या बिल्डिंगला जर तुम्हाला ईस्ट साईडला जास्त क्रॅक दिसल्या तर एखाद्या नॉर्थ साईडला कमी दिसतील, कारण तिथं उन्हाचा तडापा नसतो. किंवा एखाद्या साईडवरती खूप झाडं आहेत, झाडाची सावली आहे, त्या ह्याला तुम्हाला एखाद्याला क्रॅक्स कमी दिसतील, कारण तिथे हीट ऑफ हायड्रेशन जी बाहेर पडते ती कमी पडेल. हे सगळे फॅक्टर्स आहेत. हे असा एकच फॅक्टर त्याला धरून चालणार नाही. त्याच्यातून मी एक टेक्निकल पेपर लिहिला आहे की वाय प्लास्टर क्रॅक्स. लिंक्डइनच्या अकाउंटवरती जावा, जयंत खोडे लिंक्डइन अकाउंट आहे, तिथे माझा लिहिलेला टेक्निकल पेपर यू कॅन